देवाच्या वचनाकडे आपण दृष्टी लावूया. आज एक गांभीर्यपूर्ण विषय आपल्यासमोर प्रभू ठेवत आहे आणि तो म्हणजे आमच्यामधील यहुदा इस्कारियोत. लुकाचा शुभवर्तमान याचा 6वा अध्याय. लूक 6 आणि त्याची 12 ते 16 हे वचन. त्या दिवसात असे झाले की एकदा तो प्रार्थना करावयास डोंगरावर गेला आणि रात्रभर देवाची प्रार्थना करीत राहिला. मग दिवस उगवल्यावर त्याने आपल्या शिष्यास बोलाविले आणि त्यातून पुढील 12 जणांस निवडून त्यास प्रेषित असे नावही दिले. शिमोन याला त्याने पेत्र हे नाव दिले व त्याचा भाऊ अंद्रिया, याकोब, योहान, फिलिप, बर्थोमै, मत्तय, थोमा, अल्फीचा मुलगा याकोब, चिलोत म्हटलेला शिमोन, याकोबाचा मुलगा यहुदा आणि जो पुढे द्रोही निघाला तो यहुदा इस्कारियोत. यहुदा इस्कारियोत बायबलचं असे चरित्र आहे जे खूप कलुषित आणि ज्याच्याविषयी जास्त चर्चा होताना दिसत नाही. हा व्यक्ती प्रभू येशूचा शिष्य होता, त्याच्यासोबत राहत होता, परंतु त्याने येशूला पकडून दिले. कोणा व्यक्तीसाठी ही किती दुर्भाग्यपूर्ण गोष्ट आहे ज्याच्याविषयी येशू एक स्टेटमेंट देतो. अतिशय दुर्भाग्यपूर्ण येशू जे बोलतो ते म्हणजे मार्काचं शुभवर्तमान ह्याचा 14वा अध्याय आणि त्याचं 21वे वचन. मार्क आणि 14 आणि 21 मध्ये येशू यहुदाला म्हणतो, मनुष्याचा पुत्र तर त्याच्याविषयी शास्त्रात जसे लिहिले आहे त्याप्रमाणे जातो खरा, परंतु ज्या माणसाच्या हातून मनुष्याचा पुत्र धरून दिला जातो त्याची केवढी दुर्दशा होणार. तो माणूस जन्मला नसता तर त्याला बरे झाले असते. तो जन्मला नसता, त्याचा जन्म झाला नसता तर त्याला बरे होतं असं येशू म्हणतो. किती दुर्भाग्यपूर्ण स्टेटमेंट. ज्या व्यक्तीला येशूने निवडलं, जो व्यक्ती येशूसोबत चालला, ज्या व्यक्तीने येशूला जवळून न्याहाळून पाहिलं, ओळखलं, त्याला माहिती देखील होता देवाचा पुत्र आहे, त्याला माहिती होतं कोणत्या कारणास्तव कोणत्या उद्देशाने येशू इथे आलेला आहे, त्याचा अंत समयी त्याने जो यू-टर्न घेतला तो खूप घातक आहे. आम्ही यहुदाला नाव ठेवतो, यहुदाविषयी वाईट बोलतो, पण आज 10:30 वाजता आम्हालाही कळेल की आम्हालाही कोणी नाव ठेवावे असे आम्ही आहोत. फक्त तो नाही, आज 10:30 वाजता आम्हाला समजेल आम्ही धोका देणारेच आहोत. दाविदाने खूप वर्षापूर्वी भविष्यवाणी केली. वाचूया स्तोत्र 41 आणि त्याच्या 9व्या वचनामध्ये दावीद म्हणतो, यहुदाविषयी म्हणतो. स्तोत्र 41 आणि त्याच्या 9व्या वचनात दावीद म्हणतो, जो माझा सखा, ज्याच्यावर माझा विश्वास होता,
ज्याने माझे अन्न खाल्ले त्याने माझ्यावर लाथ उगारली आहे. 4 गोष्टी यहूदाविषयी. हजारो वर्षापूर्वी दाविदाने हे भाकीत केलं. 4 गोष्टी दावीद म्हणतो, जो माझा सखा, ज्याच्यावर माझा विश्वास होता, ज्याने माझे अन्न खाल्ले त्यानेच माझ्यावर लाथ उगारली. या 4 गोष्टीतून आम्हाला आज आत्मपरीक्षण करायचं आहे. माझ्यावर लाथ उगारली म्हणजे कोणावर लाथ उगारली? जर ह्या संदर्भ यहूदा संदर्भात आहे तर ज्याने लाथ उगारली आणि ज्याच्यावर लाथ उगारली, ज्याने लाथ उगारली तो यहूदा आणि ज्याच्यावर लाथ उगारली गेली तो येशू. लाथ उगारली. काहीही लिहायचं म्हणून काही लिहिलेलं नाही. पहिली गोष्ट आम्ही बघतो तो माझा सखा. दावीद म्हणतो माझ्या जवळचा, ज्या मला हजारांमधून लाखो करोडो लोकांमधून मलाही निवडले. जसं यहूदाला निवडलं तसं आम्हा प्रत्येकाला देवाने निवडलं. पृथ्वीच्या अंतापर्यंत माझ्यासोबत तो राहील, तो चालतो असं त्याने सांगितलं. आपल्या डोळ्याच्या भावनेप्रमाणे तो मला सांभाळतो असं लिहिलं आहे. तळ हातावरच्या फोडाप्रमाणे तो मला सांभाळतो असं लिहिलं आहे. त्याने माझे चित्र त्याच्या हातावर कोरले आहे असं लिहिलं आहे. माझ्या डोक्यावरून पडणारा प्रत्येक केस त्याला माहिती आहे असं लिहिलं आहे. एवढी काळजी वाहणारा माझा मित्र, माझा सखा. कोण एवढी काळजी पाहिजे? कोणाला माझी एवढी माहिती आहे? जेवढी माहिती माझी मलाही नाही तेवढी माहिती माझ्या देवाला आहे आणि तो माझी काळजी घेतो. तो माझा सखा आहे असं तो मला म्हणतो, आम्हाला म्हणतो. आम्ही त्याचे प्रिय लोक आहोत. आम्ही त्याच्या पुत्राच्या रक्ताने विकत घेतलेले बहुमूल्य लोक आहोत. आमची किंमत कोणी लावू शकत नाही, इतके महाग आम्ही आहोत. आणि त्याने आम्हाला त्याचं नाव दिलं. त्याने आम्हाला राजकीय लाईनमध्ये आणलं. त्याने आम्हाला धुळीत उठून राजांच्या पंक्तीत बसवलं. त्याने आम्हावर पवित्र आत्म्याचा शिक्का मारला. त्याने आम्हाला त्याची लेकरं होण्याचा अधिकार दिला. आता मी त्याला अब्बा आणि बापा म्हणू शकतो. त्याने माझ्यावर एवढं प्रेम केलं की माझे सर्व गुन्हे माफ करतो. तो आम्हाला प्रिय म्हणतो. दावीद म्हणतो दुसरी गोष्ट, त्याच्यावर माझा विश्वास होता. का विश्वास त्याने माझ्यावर टाकावा? कारण एकेकाळी त्याने माझे रडून केलेले पश्चाताप आणि माझे अश्रू पाहिले, ज्याला मी तारण म्हणतो जर झालं असेल तर. आणि ते माझे अश्रू आज पण अश्रू पाहतो तेव्हा तो माझ्यावर विश्वास ठेवतो. माझे पश्चाताप तो जाणतो, माझ्यावर विश्वास ठेवतो. माझा तो निर्णय ज्यावेळेस मी घेतला, आता मी जगातून वेगळा आहे, जगापेक्षा वेगळा आहे. आता मी तडजोडी करणारा नाही. जेव्हा मी हा निर्णय त्याला कळविला तेव्हा त्याने माझ्यावर विश्वास ठेवला. मी सांगितलं आता मी तुझ्या आज्ञा पाळेल देवा.
मी बहकणार नाही, मी मागे फिरणार नाही, तेव्हा त्याने माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला. देवा, परत ज्या पापाच्या चिखलातून, ज्या पापाच्या दगदगीतून मी बाहेर आणलं आणि मला तू धुतलं, आता मी परत त्या पापाच्या चिखलात जाणार नाही. जेव्हा मी असं बोललो तेव्हा त्याने माझ्यावर विश्वास ठेवला. आणि ह्या सर्व ज्या गोष्टी मी बोललो त्या विश्वासार्थ धरून त्याने मला तारण ही बहुमूल्य देणगी दिली. फुकट नाही तारण, त्याने विश्वास ठेवला माझ्यावर आणि मला ते फुकट दिले. दुसरी गोष्ट दावीद सांगतो यहूदाविषयी, ज्याच्यावर माझा विश्वास होता. येशूचा यहूदावर विश्वास होता. माझ्या देवाचा माझ्यावर विश्वास आहे. प्रत्येक शब्द मी जो बोलतो, आज पण मी बोललो, त्याच्यावर देवाने विश्वास ठेवलेला आहे. तिसरी गोष्ट दावीद म्हणतो, ज्याने माझे अन्न खाल्ले, त्याच्या शरीराचे प्रतीक म्हणजे भाकर आणि त्याने केलेल्या नवीन कराराचे प्रतीक तो प्याला, जेव्हा प्रभोजन विधी मिळतो, त्यावेळेस देखील यहूदा होता. शेवटल्या जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने प्रभोजनाची स्थापना केली त्यावेळेस देखील यहूदा होता. आम्ही कराराचे अन्न खातो म्हणजे त्याचे अन्न खातो. आणि चौथी गोष्ट, त्यानेही माझ्यावर लाथ उगारली आहे म्हणजे विश्वासघात केला आहे. जर मी त्याचा विश्वासघात करतो म्हणजे माझी पातके त्याने क्षमा करून सुद्धा परत परत तेच करतो. नीट ऐकूया, मी यहूदाला नाव ठेवणं सोपं आहे, परंतु माझ्या एवढ्या घाणेरड्या पातकांची क्षमा करून जेव्हा त्याने माझ्यावर विश्वास टाकला आणि मी परत परत तेच करतो, परत परत मागेच फिरतो, परत परत जगामध्येच मलिन होतो, म्हणजे मी त्याच्यावर लाथ उगारतो. भयंकर गोष्ट आहे. माझ्या येशूवर मी लाथ उगारतो. माझ्या येशूने आम्हाला विश्वास ठेवून, माझ्या विश्वास ठेवून, माझा स्वीकार करून त्याने असा विश्वास ठेवला की आता माझ्या बरोबर विश्वासू राहील. आता आमचं अतूट नातं आहे, आता हे तुटू शकत नाही. ही माझी कलिसी आहे, ही माझी वधू आहे. आमचा वांग निश्चय झालेला आहे, आमची एंगेजमेंट झाली आहे आणि वधूला घ्यायला मी लवकर येणार आहे आणि मग त्या स्वर्गात मोठा लग्न सोहळा होणार आहे. हा अतूट विश्वास आहे, त्याने माझ्यावर टाकला आहे, मंडळीवर टाकलेला आहे. पण मी वारंवार त्याच्या आज्ञा अवमानतो. मी वारंवार परत जगामध्ये जातो. मी वारंवार माझ्यावर आणि माझ्यामुळे त्याच्या वधूवर म्हणजे मंडळीवर काळे डाग, धब्बे आणि सुरकुत्या माझ्यामुळे आहे, म्हणजे मी विश्वासघात करतो. माझी एक चुकी, फक्त तेवढीच चूक नाही, पण त्यामुळे त्या वधूला वेडिंग गाऊन जे वधू घालते, विवाहाचा पोशाख जी घालते, त्याच्यावर डाग मी लावतो. माझ्यामुळे येशूच्या वधूला जर डाग आहे, मी येशूच्यावर लाथ उगारलेली आहे त्याला मारायसाठी. त्याचे अन्न खाऊन त्याच्यावर लाथ उगारली. प्रभू मध्ये मिळालेल्या स्वातंत्र्याचा गैरवापर आम्ही करतो. फिलिपियरास पत्र याचा 3रा अध्याय वाचूया. काय वचन आवर्जून वाचूया. फिलिपियरास पत्र याचा 3रा अध्याय
आणि त्याची 18 आणि 19. कारण मी तुम्हाला पुष्कळ वेळा सांगितले व आताही रडत सांगतो की पुष्कळ जण असे चालतात की ते ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहे. नाश हा त्यांचा शेवट, पोट हे त्यांचे दैवत आणि निर्लज्जपणा हे त्यांचे भूषण आहे. त्यांचे चित्त ऐहिक गोष्टीत असते. देवाचा दास म्हणतो, पुष्कळ वेळा मी तुम्हाला रडत सांगितलेलं आहे, कळकळीने सांगितलेलं आहे, पोट तिडकीने सांगितलेलं आहे. तुम्हाला पुष्कळ जण असे चालतात की जणू काय ते ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे दुश्मन आहे, वैरी आहे. का? नाश हा त्यांचा शेवट, पोट हे त्यांचे दैवत आणि निर्लज्जपणा हे त्यांचे भूषण आहे. त्यांचे चित्त ऐहिक गोष्टीत असते. आम्ही येशूचा विश्वासघात करतो जर पोट आमचं दैवत आहे. काही लोक फक्त पोटासाठी जगतात. आणि पोटाने चालण्याचा शाप कोणाला दिला? कोणाला दिला? पोटाने चालणं. जे पोटासाठी जगतात मरुस्थोपर्यंत पोटासाठीच जगतील. राब राब राबून मोठ्या कष्टाने भाकरी मिळवते. कारण ते पोटासाठी जगतात आणि पोट त्यांचं दैव आहे असलेलं आहे, दैवत आहे. म्हणजे पोट त्यांचा देव आहे. म्हणजे भाकर जिथून मला मिळते, जिथून मिळेल हे त्यांचं देव झालेले आहे. माझं काम, माझा जॉब, माझा व्यवसाय माझा देव झालेला आहे आणि त्याच्या पुढे माझं काहीच नाही. पोट तो शाप आहे. पोटाने चालणं. अरे पोट ठीक आहे, जिवंत राहण्यासाठी भाकर 2 खाणं, पण फक्त त्याच्यासाठी जीवन झोकून देणं. आणि ख्रिस्ताचा वधस्तंभ असे चालतात की त्याचा वैरी. ज्या ख्रिस्ताने माझ्यासाठी रक्ताचा शेवटला थेंब वाहून दिला तोच वधस्तंभ वैरी आहे असे चालतो. आणि वरून येशूवर लाथ उगारतो. पळून पळून मारला पाहिजे यांना. बरं, त्या देवतांना देव कधी सांगून दिल ना, पण ते येशू मुळेच वाचतात. तो भाग वेगळा. 2 पेत्र 2 अध्याय, 2 पेत्र 2 अध्याय आणि त्याची 20 ते 22. नीट आपलं लक्ष ठेवा या वचनात. 2 पेत्र 2 अध्याय 20 ते 22 मधील आहे. प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या ज्ञानाच्या द्वारे जगाच्या घाणीतून सुटल्यावर ते पुन्हा जर तिच्यात गुंतून तिच्या कह्यात गेले तर त्यांची शेवटली दशा पहिल्या दशेपेक्षा वाईट झाली आहे. कारण नीतिमत्वाचा मार्ग समजून आल्यानंतर आपणास दिलेल्या पवित्र आज्ञेकडे पाठ फिरविणे ह्यापेक्षा तो न समजणे ते त्याच्यासाठी बरे होते. आपल्या ओकारीकडे परतलेले कुत्रे व अंग धुतल्यानंतर गाळात लोळण्यास परतलेली डुकरी अशी जी खरी मन आहे तिच्यासारखी त्यांची गत झाली आहे. जगाच्या घाणीतून सुटून परत तिच्या कह्यात जाणं. ज्या गोष्टी मी सोडल्या, आता मी शुद्ध झालो,
पवित्र झालो, तारण पावलो आणि परत त्या घाणीकडे जाणं, परत त्या गोष्टी करणं, परत त्या गोष्टीमध्ये गुंतणं, परत त्याच्या कह्यात जाणं, त्यापेक्षा त्याला धुतलं नसतं तर बरं, त्यापेक्षा त्याचं तारण झालं नसतं तर बरं, त्यापेक्षा त्याचा उद्धार झाला नसता तर बरं. नीतिमत्वाचा मार्ग समजून आल्यानंतर पवित्र आज्ञेकडे पाठ फिरवणं, चांगल्या गोष्टी माहिती असून सुद्धा, देवाला आवडणाऱ्या गोष्टी माहिती असून सुद्धा, देवाने आज्ञा दिलेल्या गोष्टी माहिती असून सुद्धा त्याला न आवडणाऱ्या गोष्टी करत राहणं म्हणजे डेंजर लिहिलेलं आहे. आपल्या ओकारीकडे परत फिरणाऱ्या कुत्र्यांसारखे. आणि जिचे अंग धुतलेले आहे त्या डुकरीणी सारखे परत चिखलात. कुत्रा जेव्हा ओकारी करतो, आता बायबलमध्ये लिहिलंय, बोलावं लागेल, कुत्रा जेव्हा ओकारी करतो, सगळी घाणेरड्या गोष्टी जे त्याला पोटात त्रास असेल तो ओकतो, ऐकावं लागेल, तो ओकतो आणि काही वेळाने परत ते खायला जातो. पाहिलं असेल आपण. 8वा, परत त्या पापांची क्षमा मागितल्यानंतर परत त्या गोष्टी करायला जाणं. ज्या गोष्टी मी देवासमोर कबूल करून सोडून दिल्या त्या परत करणं म्हणजे त्या घाणेरड्या ओकारीकडे फिरणाऱ्या कुत्र्यासारखं. त्यापेक्षा क्षमा मागू नका ना, धूच नका, तसेच राहिलेले बरं. तसेच राहून शेवटी तसेच खाली जाणं बरं. आणि जिचे अंग धुतलेले अशी डुकरी, काय शब्द आहे डुकरी, आपल्या शास्त्रात लिहिलं आहे, अंग धुतल्यानंतर गाळात लोळण्यास परतलेली डुकरी. गाळात, गाळ, तिला अंग धुवून मजा वाटत नाही, तिला गाळातच मजा आहे. गाळात सुख आहे. गाळात तिला असं वाटतं मखमलीच्या कापडावर झोपलेली आहे गादीवर. गाळ तिला प्रिय आहे. तसे आम्ही आहोत. आम्हाला घाणच चांगली वाटते. किती कडू आणि घाणेरडे ते व्यसन असतील, नाक दाबून पेल पण पेल. आणि हे जुबा केसरीवाले सगळीकडे घाणच घाण, जिथे जाईल तिथे. एसटी एकाने तर विमानात थुकलं. तुम्हाला पॉइंट आपलाच होता इंडियन, कारण त्याच्या काचा बंद राहतात. थुकल कुठे दिलं तिथे थुकल. ओकारीकडे जाणं आणि गाळात लोळणं. जर प्रभूचा आत्मा आपल्याला सांगत असेल आज पण वेळ आहे, ज्या गोष्टी ओकून दिल्या, ज्या गोष्टी सोडून दिल्या, ज्या गाळातून काढून मला धुतलं, स्वच्छ केलं, नो टर्निंग बॅक, मागे फिरणं नाही. त्याच्यापेक्षा त्याचं तारण नसतं झालं तर बरं आहे. आणि म्हणून आम्हाला काळजी घ्यावी लागेल. यहूदासारखे आम्ही करतो. आम्हाला सावध राहायला पाहिजे. त्याने विश्वासघात केला, लालचीच्या पोटी, पैशाची लालच,
पैशाचा लोभ सर्व वाईटाचं मूळ आहे, देवाचं वचन आम्हाला सांगतं. त्या पैशाच्या मध्ये सर्व गोष्टी तिथे येतात. आणि म्हणून आम्हाला सावधतेची राहण्याची गोष्ट आहे. यहुदाच्या जीवनातून काही गोष्टी आम्ही पाहणार आहोत. यहुदाचं नाव चांगलं होतं. यहुदा या नावाचा अर्थ आहे परमेश्वराची महिमा हो. इतकं सुंदर नाव यहुदा. येशूलाही लायन ऑफ जुदा म्हणतात, यहुदाचा सिंह. परंतु नाव सुंदर असून चालत नाही, तर जे नाव आहे त्याच्यासारखाच तो व्यक्ती चालल असं पण नाही. यहुदाच्या आई वडिलांनी काय म्हणून त्याचं नाव यहुदा ठेवलं आम्हाला माहिती नाही. त्यांना वाटलं असेल परमेश्वराची महिमा हो, हा पोरगा मोठा होईल. आणि खरंच तसं तो करायला सुरुवात केली त्याने. कोणाचं नाव अमन आहे, पण हा भाऊ मारामाऱ्या थांबत नाही. पण एखाद्याचं नाव शांती आहे, बिलकुल बडबड थांबत नाही. आणि विविध नावे आता सर्वच घ्यायला गेलो तर सर्वांमध्येच कोणाचे नाव घ्या, त्या नावाप्रमाणे असेलच असं असेल एखाद दोन, पण सर्व नाही. माफ करा कोणाचं अमन किंवा शांती नाव असेल, मी कोणाला टार्गेट करत नाही, पण सर्वच ज्यांचे नाव आहे त्या नावाप्रमाणेच तो व्यक्ती असेल अशी काही खात्री नाही. बघा एका व्यक्तीचं नाव बघू, प्रेषित 13 आणि 6 मध्ये. प्रेषित 13 आणि 6 लिहिलं आहे. पुढे ते संबंध बेटातून चालून पफेस गेल्यावर बर येशू नावाचा कोणी एक यहुदी जादूगार व खोटा संदेष्टा त्यांना आढळला. इथे येशू नावाचा एक व्यक्ती आहे ज्याचं नाव येशू आहे. त्याच्या नावाचा बार म्हणजे पुत्र आणि येशू म्हणजे उद्धार, नाही का. तर उद्धाराचा पुत्र असं नावाचा अर्थ याचा होतो. येशू, नाव येशू आणि काम काय, जादूगार आणि खोटा संदेष्टा. जादूगार आहे, खोटा संदेष्टा आहे, नाव येशू सारखे आहे, काम सैतानाचा आहे. त्याचा परिणाम तो शापित झाला आणि आंधळा झाला. पुढे आपण सगळं वाचायला वेळ नाही. सारांश, नावाने आम्ही वाचले जाऊ शकत नाही. यहुदाचं नाव चांगलं होतं, पण तो वाचू शकला नाही. प्रभू येशूने त्याला निवडलं, त्याने प्रार्थनेत तयारी केली आणि आपल्या शिष्यांना त्याने निवडलं. आपण सुरुवातीला वचन वाचलं लूक 6 मधून 12 शिष्य त्याने निवडले, त्यामध्ये यहुदा होता. म्हणजे रात्रभर प्रार्थना करून ह्या व्यक्तीला निवडलेला आहे येशू. शिष्य परिपूर्ण नव्हते, सर्वांमध्ये काही ना काही उणिवा होत्या, परंतु येशूने त्यांना त्यांच्या अयोग्यतेनुसार त्यांची निवड केली नाही. त्यांच्या योग्यतेच्या आधारावर त्यांची निवड केली नाही. हे लोक कसे होते, त्यांचं नाव चांगलं होतं. हे लोक येशूसाठी सर्व काही सोडून येण्यास तयार होते. हे लोक आपलं घर, आपलं शेत, आपले क्षेत्र, आपले लोक सोडून बिना शर्त येशूच्या मागे येणारे होते. हे विश्वासात पक्के होते. ज्यांना येशूने निवडलं ही त्यांची क्वालिफिकेशन होती. सर्व सोडून यायला तयार आहे. येशूने म्हटले माझ्या मागे या, सर्व सोडून दिलं, येशूच्या मागे चालायला लागले. अशा येशूच्या मागे चालायला लागले
ज्याच्याकडे स्वतःलाही राहायसाठी घर नाही, अशा येशूच्या मागे चालायला लागले की त्याच्या मागे जाऊन यांना काही मोठे पद मिळणार नाही. अशा मी येशूच्या मागे चालायला लागले की ज्या येशूला ठार मारायला लोक टपलेले आहेत, अशा येशूच्या मागे चालायला लागले ज्या येशूने त्यांचा कधी पगार ठरवला नाही, कधी रोज ठरवला नाही. पण एक गोष्ट होती, येशूने त्यांना निवडले आणि त्यामध्ये यहूदा होता. यहूदा विशेष होता. यहूदा उत्तर भागातून म्हणजे गालिल प्रांतातून एकमेव शिष्य असा होता जो गालिल प्रांतातून होता. क्षमा करा, दक्षिण भागातला होता आणि बाकी सर्व शिष्य उत्तर भागातून म्हणजे गालिल प्रांतातून होते. यहूदा चांगला शिक्षित होता, त्याला गणिताचं चांगल्या ज्ञान होतं, तो खूप विश्वास योग्य होता आणि म्हणूनच त्याच्याजवळ पैशाची थैली दिली. योहान 13:29 मध्ये आपल्याला वाचायला, पैशाचा हिशोब ठेवण्याची मोठी जबाबदारी येशूने त्याला दिली होती. स्तोत्र 41:9 प्रमाणे तो त्याला म्हणतो माझा सखा, म्हणजे अंतरंगातले आणि खोलवरचं नातं आहे, त्याला जबाबदारी दिलेली आहे. ज्याच्यावर माझा विश्वास, म्हणजे तो फार विश्वासास पात्र होता, ज्याने माझे अन्न खाल्ले, खूप जवळी त्याबरोबर आहे. यहूदाचे नाव चांगले होते, तर येशूने त्याला चांगले नाव होते असं नाही, तर येशूने त्याला निवडले आणि तो दुसऱ्यांपेक्षा विशिष्ट होता. या 11 लोकांपेक्षा यहूदा विशिष्ट होता. अन्य जे सर्व शिष्य होते 11, त्याप्रमाणे ह्यालाही समान संधी मिळाली तिथे होती तिथे. आणि बघतो योहानाविषयी बघतो, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर वेदना सहन करत होता, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताची आई मरिया हिची जबाबदारी येशूने योहानावर दिली. योहान 19 आणि 26 मध्ये आम्ही वाचतो. त्यावेळेपासून योहानाने येशूची आई मरियेला आपल्या सोबत तो घरी घेऊन गेला आणि जोपर्यंत ती जिवंत होती तोपर्यंत योहान मरियेची, येशूच्या आईची काळजी घेत होता. त्याच्यावरची जबाबदारी सोपवली, ती जबाबदारी त्याने पूर्ण केली, पूर्ण पाळली. योहान शेवटपर्यंत विश्वासी योग्य होता. याप्रमाणे यहूदालाही संधी मिळाली. तो दक्षिण भागात जिथून तो आला होता तिकडे तो गेला असता, तिथे त्यांनी सुवार्ता प्रसार केला असता आणि जे काही त्याच्याकडे दान होते त्याच्याद्वारे येशूला त्याने सांगू शकला असता. जो पैशाचा व्यवहार त्याच्याजवळ होता त्यात तो शेवटपर्यंत टिकू राहू शकला असता. पण यहूदा स्वार्थी होता. मत्ते 26 आणि 15 मध्ये आम्ही वाचतो. मत्ते 26 आणि 15. मी त्याला धरून दिले तर मला काय द्याल? त्यांनी त्याला 30 रुपये तोलून दिले. एक मित्र इतका धोका कसा काय देऊ शकतो? आपल्या मित्राच्या पाठीत खंजीर कसा काय खुपसू शकतो? तर त्याला कारण आहे स्वार्थ आणि पैसे त्याचं मूळ. बघा, आज भावाभावात, भावा बहिणीत कशावरून वाद आहेत? प्रॉपर्टीवरून, पैशावरून, मालमत्तेवरून, शेतीवरून. सख्य रक्ताचे
ह्याच्यामध्ये फुटी काय आहे? पैशाचे. लेकरं आईबापाला धोका देऊ शकतात, आपल्या भावांना धोका देऊ शकतात, आपल्या बहिणींना धोका देऊ शकतात पैशामुळे. याचं कारण. आणि म्हणून किती अंतरंगातले नातं असलं, किती खोलवरचं नातं असलं, किती नाळ जोडलेली असले, आम्हाला सावध राहायला पाहिजे. हा मी धोका देऊ शकतो स्वार्थासाठी, पदासाठी, सत्तेसाठी, नावासाठी. येशूला कधी धोका देऊ शकतो? थोड्या थोड्या पैशात 30 रुपयात विकलं येशूला. 30. तो म्हणाला, यहूदा म्हणतो, मी त्याला धरून दिले तर मला काय द्याल? म्हणजे मला काहीतरी हवं आहे, मला काहीतरी पाहिजे आहे, काहीतरी मिळणं गरजेचं आहे मला. मग ते मिळण्यासाठी, ते मिळवण्यासाठी मी काहीही करू शकतो, मी कोणालाही धोका देऊ शकतो. मी पोटच्या आईलाही धोका देऊ शकतो आणि बापालाही धोका देऊ शकतो. इथे तर येशूला तो म्हणतो, माझा सखा, ज्याच्यावर विश्वास ठेवला, ज्याने माझं अन्न खाल्लं, मला काय द्या, मला काय द्या. ख्रिस्ती लोक इतक्या स्वस्तात विकले जातात. फक्त ज्याची त्याची किंमत थोडीफार वेगळी असेल. कोणाला खरेदी करायची किंमत कुठेतरी ठरलेली आहे, तिथे तो तुटेल. ती बोली कुठेतरी त्याची येईल, तेव्हा तो तुटेल, कॉम्प्रोमाइज करेल. आणि म्हणून त्या दिवसात जे लोक खाली राहतील त्यांना शिक्के मारल्याशिवाय राशन बी भेटणार नाही, विकता येणार नाही, विकत घेता येणार नाही, कुठे प्रवास बी करता येणार नाही. स्कॅन करतील, शिक्का आहे का? मग काय करा? किंमत सगळ्यांची ठरलेली आहे. पण जो येशूसाठी वेडा आहे, देवासाठी वेडा आहे, त्याच्यासाठी काही करायला तयार आहे, फक्त 12 शिष्य कापले होते जगाला उलट करायला. असे वेडे लोक, पॅशनेट लोक, आवेशील लोक, तुम्ही 30 किती किंमत सांगा, मी माझ्या येशूला धोका देऊ शकत नाही. हे थोडेफार जे व्यसन आहे त्यासाठी पण मी झुकणार नाही. सैतान मला आमिष दाखवतो, सैतान मला प्रलोभन दाखवतो, सैतान मला सत्ता दाखवतो, सैतान मला सर्व जगाचे मोह दाखवतो आणि माझी किंमत ठरवतो, मला स्वस्तामध्ये विकत घेतो. ख्रिस्ती लोक स्वस्तात विकले जातात, थोड्या थोड्या, 1-1, 2-2 पोटलीत विकले जातात. आता तुम्ही म्हणाल, मला एक गोष्ट कुठून कळली, हे नाव पोटल्या, तर मला भेटा, मी सांगतो. एवढीच ही किंमत आमची, आम्ही विकले जातो सैतानाला. आणि सैतानाला आमच्याकडे यावं पण लागत नाही की काय रे भाऊ किती घेशील, आम्ही जातो किती देशील. तो विचारत नाही किती घेशील, आम्ही विचारतो किती देशील. आम्ही विकायला तयार आहोत आमच्या येशूला. कधी पण लात उगारतो आम्ही आमच्या येशूला. काय ज्याने माझ्यासाठी इतक्या यातना, छळ, दुःख सहन केलं, त्या वधस्तंभावर विवस्त्र होऊन स्वतःची इज्जत नीलाम केली, त्याच्यावर मी लात उगारतो, त्याला विकतो, त्याला धोका देतो, वेळोवेळी
जेव्हा जेव्हा मी व्यसन करतो, जेव्हा जेव्हा मी खोटं बोलतो, जेव्हा जेव्हा मी तडजोडी करतो, जेव्हा जेव्हा येशूसाठी मी माघार घेतो, येशूविषयी मी काही खरत नाही, मी येशूला विकतो. ख्रिस्ती लोक विकाऊ नाहीत. सैतानाला कधी समजेल आम्ही विकाऊ नाहीत, कारण आमच्या दारबाह्यांवर कोकऱ्याचं रक्त लावलेलं आहे. मिसर देशातली शेवटली पिढा पाठवली 10वी, तेव्हा आज्ञा दिली होती इस्रायल लोकांना, तुम्ही रात्रीतूनच मरणाचा दूत येणार आहे, रात्री येणार आहे आणि तुम्ही काय करा, आपल्या दोरबाह्यावर म्हणजे दाराच्या कपाळावर तिथे तुम्ही त्या कोकऱ्याच्या रक्तामध्ये बुडून ते कापड किंवा काय ब्रश जे असेल त्याद्वारे तुम्ही तिथे निशाणी मारा रक्ताने. म्हणजे तो देवदूत रात्री येईल तेव्हा जेव्हा तो निशाणी पाहिल तेव्हा तुमचं घर, तुमचं दार ओलांडून तो जाईल. ज्याच्या दारावर रक्त दिसणार नाही तिथे मरण ठरलेलं आहे. आणि म्हणून आमच्या दारांवर, आमच्या हृदयावर आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त आम्हाला लासलेलं पाहिजे. आम्ही विकाऊ नाही, आम्ही तडजोडी करू शकत नाही, आम्ही भिणार नाही, आम्ही झुकणार नाही, आम्ही मोहाला बळी पडणार नाही. कितीही येऊ द्या काही, आम्ही थांबणार नाही. आणि हा त्याग पाहिजे. मरणाचा देवदूत ओलांडून जाईल. दरवाजे ठेवल्याने रक्त लावायला लोकांनी दरवाजेच काढून टाकले. इतके लिलामी आमची रोज करून टाकली. मला काय द्याल यहूदा म्हणतो. जेव्हा जेव्हा मी देवाच्या आज्ञा मोडतो तेव्हा मी सैतानाला सांगतो मला काय देशील. मी मोडायला तयार आहे. जेव्हा जेव्हा मी पाप करतो तेव्हा मी सैतानाला सांगतो मला काय देशील, मी करायला तयार आहे. जेव्हा जेव्हा मी व्यसन करतो तेव्हा मी सैतानाला सांगतो मी करतो, मला काय देशील. मी करेल जरी त्यांनी सांगितले मला परवा नाही. मी मोडेल त्याच्या आज्ञा. माझ्यात हिंमत आहे. होऊ दे माझा सत्यानाश, चालेल, मला हिंमत आहे. होऊ दे माझ्या लेकरांचा विनाश, चालेल, मी मोडायला तयार आहे. मी पवित्र जीवन जगू शकत नाही कारण तिथे आज्ञेत राहावं लागेल. तिथे हजा मजा करता येणार नाही. पण मला सांगू द्या, मी तर काही व्यसन केलं नाही आजपर्यंत, पण मला सांगू द्या, जेवढे माझे मित्र मला सांगतात की कोणतंही जगातलं कोणतंही व्यसन असू द्या, हो कोणतं पण, ज्यामध्ये मजा वाटते, थोड्या वेळ धुंदी चढते, त्या मजेपेक्षा जेवढी मजा वाटते त्याच्यापेक्षा जेव्हा आम्ही देवाच्या सानिध्यात देवाला गौरव द्यायला पुढे उभा राहतो ना, त्याच्यापेक्षा सुखद अनुभव नाही. आणि तीच गोष्ट समजू नये म्हणून सैतान आम्हाला ह्या जगातल्या गोष्टींमध्ये मजा वाटत आहे असं दाखवतो. इथे तर मजा कर. जेवढे सुखद अनुभव देवाच्या सानिध्यात आहे, पवित्रतेत आहे, तेवढे सुखद अनुभव जगात कोणत्याही गोष्टीत नाही. म्हणून जेव्हा जेव्हा मी या गोष्टी करायला जातो, जेव्हा जेव्हा मी या गोष्टी करतो, मी सैतानाला सांगतो मला काय द्याल. आखानाने लालचे पोटी काय वस्तू लपवल्या, त्याला लालच निर्माण झाली. त्याला दगड मार करून जाळण्यात आलं. आमच्या कॅम्पमध्ये असली घाण नको सांगितलं. काय केलं त्याने, लालच होती, काही वस्तू त्याने लपवल्या गुपचूप लालशे पोटी. त्याला दगडमार करून जाळण्यात आलं. इतकी कठीण शिक्षा होती, कारण या मूर्खामुळे सगळ्यांवर देवाचा राग येईल, त्यापेक्षा ह्याला जाऊ द्या.
पहिल्यांदा सैतानाने हवेला तेच लालूच दाखवलं, तू देवासारखी होशील. लालूच दाखवलं, ती भुलली. झाली का देव? लोटाला हे हिरवळ आणि हिरवळची तळवटीची जागा दिसली, सुपीक. त्याला लालच निर्माण झाली आणि तो तिथे गेला. सदमात आणि गमोरात आणि ज्या पीडा झाल्या आम्हाला ठाऊक. लालच, एसावाला लालच झाली अन्नाची आणि सर्व ज्येष्ठत्वाचे अधिकार त्याला भुकावे लागले. येशूला पण लालच दाखवण्यात आली. मत्तई 4. असं नाही येशूला लालच दाखवले नाही त्याने, फार धूर्त येतो. मत्तई 4, 8 आणि 9 मध्ये लिहिलं आहे. पुढे सैतानाने त्याला एका अतिशय उंच डोंगरावर नेऊन त्याला जगातील सर्व राज्य व त्याचे वैभव दाखविले आणि त्याला म्हटले, तू माझ्या पाया पडून मला नमन करशील तर मी हे सगळे काही तुला देईन. तेव्हा येशू म्हणाला, अरे सैताना, चालता हो, असा शास्त्रलेख आहे. येशूला लालच कसली? इतकी हिम्मत, तू माझ्या पाया पडून मला नमन कर. कोणाला बोलत आहे? एवढी हिम्मत? आणि तू जर असं केलं, जगातील सर्व राज्ये व त्यांचे वैभव हे सगळं मी तुला देईन. पाया पड. येशू म्हणतो, अरे सैताना, चालतो. एका बाजूला यहूदा म्हणतो, मला काय द्याल? दुसऱ्या बाजूला येशू म्हणतो, चालतो. काय निवडणार? दोन ऑप्शन. मला काय मिळणार? दुसरा, गेट आउट. याला हिंमत लागेल, याला हिमतीची गरज नाही. पाया पड. अहो, आम्ही तर पाया पडून घट्ट पाय धरून घेतले सैतानाचे. सोडत नाही, तू जाऊ नको. पण येशूचे पडायला लावले, पडणार नाही. कारण आम्हाला वाटतं येशूकडून काय मिळेल? सैतान देतो, सैतान सर्व देतो, जगातल्या गोष्टी. सत्यता आहे. काय देतो? वैभव देतो, नाव देतो, पद देतो, सन्मान देतो. काय पाहिजे? सर्व देतो. येशूला म्हणतो पाया पड, तर त्याच्या मागे येणाऱ्यांना किती काय सांगत असेल तो, हे कर, ते कर. इप्स्टन फाईल आली आता. आम्हाला माहिती नाही, मला माहिती नाही किती का नाही गोष्टी माहिती, सैतानी गोष्टी काय काय करायला. माझ्या पाया पड, जगातलं वैभव देतो, सर्व राष्ट्रातले उच्च पदाधिकारी, संपूर्ण जगातले बरं का. बाल देवाचं मंदिर त्या बेटावर, आणि बाल देवत हा सर्वात डेंजर पहिल्यापासून नडणारा पवित्र शास्त्रात. त्याला लेकरं, लहान लेकरं मारून त्याच्या पुढे अर्पण करायचे. आणि हे तिथे करत होते. लेकरं, लहान लहान मुली मारून त्यांचे मांस खायचे. चांगले नाव घेऊ शकत नाही मी असे मोठे मोठे नेते. मला नमन कर, जगातलं सर्व तुला देतो. रक्त असे चमच्याने पिते त्यांचे.
नमन कर. प्रियानो, तुम्ही 1 मिनिट पण ती पाहू शकत नाही ती गोष्ट. काही सेकंद मी पाहून बंद केले. सैतानासाठी तडजोड, त्याच्या बदल्यात उच्च पद, जे पाहिजे दुनियाची दौलत, दुनियाचं नाव दिलं, पण मग हे करावं लागेल, झुकावं लागेल. त्या प्रमाणात तर नाही, पण आम्ही थोड्या प्रमाणात तरी झुकतोच. त्याच्या पुढे नांग्या टाकतो, त्याच्या पुढे शरण येतो, त्याच्या पुढे नतमस्तक होतो, त्याचे पाय धरतो. येशूला तेच सांगितलं. येशू म्हणतो, अरे सैताना, जात आहो. का मी सांगू शकेन, का मी सांगू शकेन. पहिले तिमोथी 6 आणि 10. कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचे मूळ आहे. त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून बघले आहे आणि त्यांनी स्वतःच पुष्कळशा खेदांनी भसकून घेतले आहे. उपदेशकाचं पुस्तक 5वा अध्याय आणि त्याचं 10वं वचन मध्ये लिहिलं आहे, ज्याला पैसा प्रिय वाटतो त्याची पैशाने तृप्ती होत नाही. जो विपुल धनाचा लोभ धरितो त्याला काही लाभ घडत नाही, हे व्यर्थ. ज्याला पैसा प्रिय वाटतो त्याची पैशाने तृप्ती होत नाही. यहूदा दुटप्पी होता. त्याला गरिबाची चिंता होती असं नाही. एका ठिकाणी म्हणतो, जेव्हा ती पापी स्त्री येते आणि ती सुगंधित द्रव्य लावते, त्याला वाटतं कशाला ही नासाडी, ही नासाडी उधळपट्टी कशाला. त्यापेक्षा हे विकून जे पैसे आले असते त्यात गरिबांसाठी काहीतरी करता आलं असतं. त्यांना गरिबाची चिंता होती असं नाही, तर तो चोर होता म्हणून तो असं बोलत आहे. मनात काय आणि कृतीत काय, बोलतो काय, करतो काय. आणि पद्धत मी इतकी भारी निवडली त्याने, कारण येशू म्हणतो की त्याच्यात सैतान शिरला. जेव्हा येशूने घास भरवला तेव्हा सैतान त्याच्यात शिरला आणि पद्धत ही वापरली त्याने की ज्याचं मी चुंबन घेईन तोच येशू, त्यालाच तुम्हाला धरायचं. मी इमॅजिन करत होतो, येशूला माहिती होतं हा मला धरून देणार आहे. आणि त्या गेत्सेमनी बागेमध्ये शिष्य उभे आहेत, समोर सैनिक उभे आहेत आणि यहूदा तिथून येत आहे अंधारात. थोडासा प्रकाश असेल. जसजसा यहूदा जवळ येत आहे येशूचा, येशू काय वाटत असेल येशू, माझा मित्र, माझा सखा, ज्याच्यावर मी प्रेम केलं, ज्याच्यावर मी विश्वास टाकला, ज्याने माझं अन्न खाल्लं, तो जवळ येत आहे. येशूला आलिंगन देत आहे आणि येशूचं चुंबन घेत आहे. येशूला काय वाटलं असेल? येशूला काय वाटलं असेल? प्रियानो, आम्ही भी दुटप्पीपणाने वागतो. रविवारी आणि इतर वेळेस फार फरक आहे आमच्या वागण्यात. त्याच्या वयाबरोबर त्याच्या चांगल्या गोष्टी वाढण्याऐवजी त्याच्या वाईटच गोष्टी वाढल्या. असं म्हणतात वयाने अनुभवाने मनुष्य शहाणा होतो, पण हा अधिक वाईट होत गेला आणि इतका वाईट पुढे होत गेला की आध्यात्मिक गोष्टीपासून दूर गेला, जगीत गोष्टीत अडकला आणि धर्माला पैसा कमविण्याचे साधन म्हणू लागला.
आणि आपल्या गुरुला 30 रुपयात विकले. त्यावेळेस 30 रुपये एक गुलामाची किंमत होती आणि येशूची किंमत ही गुलामाची किंमत केली त्याने. दुटप्पी जीवन तो जगत होता. मनात एखाद्या विषयी आमच्या कधी वाईट आलं तर त्या व्यक्तीने किती चांगलं करत असेल आम्हाला त्याचं चांगुलपणा दिसणार नाही, वाईटच दिसेल. कारण सैतान तिथे असतो. तो आम्हाला चांगलं दिसू देत नाही, आम्हाला वाईटच दिसतो. त्याच्या म्हणण्याचा अर्थ आम्ही वाईटच काढतो, त्याचा समजवण्याचा अर्थ आम्ही वाईटच काढतो, त्याच्याविषयी वाईटच शिक्का मारून दिलेला असतो आम्ही. एकदा का मनात वाईट आलं. म्हणून ही अवस्था इतकी डेंजर आहे. जर सैतान आमच्या अंतःकरणात प्रवेश करतो, आम्ही त्याला प्रवेश करू देतो, त्यानंतर आमचे बंधू आम्हाला शत्रू वाटायला लागतात. त्यांच्याविषयी सतत वाईट विचार आमच्या मनात येतात. आणि जर असं आमच्यासोबत घडत असेल, प्रियांनो, आम्ही येशूवर लात उगारून धोका दिलेला आहे. हे त्याचं निश्चय हे त्याचं उदाहरण आहे. मी एखाद्याकडे बघतो, प्रथम दृष्ट्या मला तो कोण वाटतो. ठीक आहे, असतील वाद, असतील काय गोष्टी, पण आता तात्विक गोष्टी वेगळ्या, पण पर्सनल आध्यात्मिक रीतीने तर त्याच्याविषयी माझ्या मनात वाईट विचार येत असेल, जसं यहूदाच्या आल्या, तर मग कठीण आहे. त्याचा अर्थ सैतानाने माझ्या अंतःकरणात प्रवेश केलेला आहे. आणि सैतानाने जेव्हा प्रवेश करतो तो लवकर सोडत नाही, तो निघत नाही. त्या घराला खिळखिळ केल्याशिवाय तो निघत नाही. हाडं करून देतो मनुष्याची, तवर निघत नाही. कारण त्याला त्याचा आत्मा हवा आहे. जोपर्यंत तो आत्मा निघत नाही, म्हणजे एंड होत नाही, आणि एंड झाल्यानंतर, शरीर संपल्यानंतर तो आत्मा तो घेऊन त्याच्याकडे जातो, तवर सोडत नाही. कठीण आहे. एखाद्या विषयी माझ्या मनात वाईट येणं म्हणजे ठीक आहे, असं नाही, कठीण आहे. तेच केलं यहूदाने. त्याचा शेवट काय झाला? त्याने जाऊन फाशी घेतली. त्याने पश्चाताप केला नाही. मला 100% वाटतं जेव्हा त्याने विकलं त्याला पश्चाताप झाला, तरी उशीर झाला नव्हता. त्याने असंही मारायचं ठरवलंच आहे, तो एवढी डेअरिंग आहे तुला मारायची, त्यापेक्षा तू पळत वधस्तंभाकडे जा आणि येशूचे पाय धरून घे. असं कोणतं पाप नाही, आणि त्या पापासाठीच येशू तिथे अर्पण होत नाही. तुझं पाप क्षमा व्हायला काही वेळ लागणार नाही. असं कोणतं पाप नाही जगामध्ये जे येशूच्या रक्तात क्षमा होत नाही. आणि जर येशू सोबत तू 3 वर्ष राहिला, 3 वर्ष येशूला पाहिलं, 3 वर्ष येशूला समजलं, तू पळत जायला प्रार्थना सांगायचं, येशू माझी चूक झाली, मला क्षमा कर, विषय संपला. तसं न करता तो जाऊन फास घेतो. का घेतो? का त्याला पस्तावा झाला आणि पश्चाताप न झाला? कारण तिथे मध्ये कोणीतरी होता, तो त्याला वधस्तंभाकडे जाऊ देत नव्हता, म्हणजे क्षमा मागू देत नव्हता. तू जीव दे, सोपा आहे. वधस्तंभाकडे जाणं खूप कठीण आहे. किती विरोधाभास आहे. उलट वधस्तंभाकडे जाणं सोपं आहे, जीव देणं कठीण आहे. पण सैतान सांगतो जीव देणं सोपं आहे, वधस्तंभाकडे जाणं अत्यंत कठीण आहे. आणि आम्हाला हेच उलट सांगतो तो, वधस्तंभ कठीण आहे, तिथे जाऊ नका, तिथे जाऊ नका. यहूदा स्मरण ठेवून गेला. शेवटी मी सांगतो काय झालं. जेव्हा तो 30 रुपये घेऊन परत द्यायला गेला, हे बडे हुशार, नाही आता नाही होऊ शकत मधात रिटर्न.
एकदा करार झाला, सैतान मोडत नाही बरं का. एकदा आम्ही विकलो गेलो, डील कॅन्सल होत नाही. इथे उलट आहे, क्षमा लगेच मिळते प्रभूकडे पश्चाताप केल्याबरोबर. इथे नाही, एकदा हात मिळवले तोच हात आपले पकडून देतो कडक. आणि ते म्हणतात नाही आता होणं शक्य नाही. मग हा काय करतो, ते नाणे मंदिरात फेकून देतो. मग त्यांना प्रश्न पडतात, आता ह्या चांदीच्या नाण्यांचं करायचं काय. मग कोणी म्हणतात आपण चर्चच्या भांडारात टाकू. ते म्हणतात नको, आपल्यासारखेच पंच असतात, नको इथे नको. ते रक्ताचं मोल आहे, ते मंदिरात नको. मग काय करायचं. मग ते ठरवून एक शेत विकत घेतात, उपऱ्यांचं शेत. जे अनाथ आहे, ज्यांचं कोणी नाही, त्यांना पुरण्याची जागा कब्रस्तान होती. आज पण आहे इस्रायलमध्ये. यहुदा काय ठेवून गेला मागे, यहुदा कब्रस्तान ठेवून गेला मागे. रक्ताचं मोल. आणि त्याला सांगितलंय ते कुंभाराचं शेत त्याने विकत घेतलं आणि त्याचं नाव आहे रक्ताचं शेत. एका निष्पाप निष्कलंक देवाच्या पुत्राच्या रक्ताची किंमत याने 30 केली. त्या पैशाने विकत घेतलेलं शेत हे आहे. ज्यांचं कोणी नाही तिथे ते पुरतात. यहुदा त्याच्या मागे कब्रस्तान ठेवून गेला. लावारिसांचं आम्ही आमच्या मागे काय ठेवून जाणार आहोत. आम्ही गेल्यानंतर आमची आठवण कशी होईल. जे गेले आमच्या आधी त्यांची आठवण आज काय आहे. आम्ही कोणती आठवण ठेवणार आहोत. अपूर्ण समर्पणाची. खूप जवळजवळ आला होता पण शेवटी केलं नाही. स्वार्थाची, लोभाची, फुटी पडलेल्या मंडळीची, विरोधाची, वैरभावाची, विखुरलेल्या परिवाराची, किंवा एका ख्रिस्ती परिवाराची, जिंकलेल्या आत्म्यांची, क्षमेची, समेटाची, प्रीतीची, धीराची, साक्षीची, येशूच्या राज्याची. आम्ही गेल्यानंतर आमची ओळख काय म्हणून आहे ह्याच्यावर त्या व्यक्तीची डेस्टिनी ठरू शकते, त्याच्या मागे, त्याच्या परिवारासाठी. नाही तर म्हणतील बरं झाला गेला असं न म्हणून. एक आदर्श व्यक्ती होती, एक प्रार्थनावीर होती, एक समाजकार्यात पुढे असणारी होती, एक प्रीतीने बोलणारी होती, एक नवीन आत्मे आणणारी होती. अशी ओळख असावी. किंवा यहुदासारखी दुटप्पी येशूच्या खांद्याला खांदा लावून बसला आणि त्याच येशूला त्याने विकलं. मला काय द्या. या आपण आपल्या जागेवर उभं राहू.